ते घाल हातातलं. Thank you. Very nice. Happy birthday to you. Happy birthday to you. Happy birthday dear Snehal. नाही आवडलं तरी बोलायचं. आवडलं. हा किती फेक रिएक्शन देत. पहिला वेग रिएक्शन काय होता. समोर आहे. समजते का कलर. लॅव्हेंडर. लाल नाही. डोंट टेल मी काय तुला काय वाटलं वेगळं वाटलं तुला काहीतरी 2 पीस. नाही मला 1 पीसच वाटला. साफच करते. अरे लय घाण आहे यार. म्हणजे किडे आहेत. गाडी प्लेट आहे. इथे वेपर खावा तुम्ही. प्लेट आहे. इथे हाफजण आम्ही स्नेहलसाठी म्हणजे सगळ्यांसाठी जेवण बनवत होतो आणि हाफजण स्नेहलचं बर्थडेचं सरप्राईज रेडी करत होते आणि सगळं जेवण आम्ही चुलीवरती बनवलं आहे. सिरियसली इट इज नॉट दॅट इझी. 12-12:30 वाजणार. 1 वाजेपर्यंत केक कापणार तर ते नाचणार वगैरे. इकडे बघ. तो हे बनव ब्लॉग बनव. खूप जास्त वाटतं त्याला. हा तुझ्या ओळखीचा कोण असेल ना ते बोटिंग. हे हा हा तर खायचे. चला चला. हे आपलं लास्ट आहे ना. लास्ट टाइम आहे. ते व्हाईट व्हाईट एक नंबर काय दिसतंय. मला तर खूप आवडलं. मध्ये कसं पोस्ट करतात मला येतं. त्यांना बोल ना इकडे बघायला. सरक. बाय बाय करा. बाय कर. बाय. लास्ट डे इन रत्नागिरी. म्हणाली करा. बाय बाय. बाय. अरे हाँ So hi guys, welcome to my YouTube channel. So this is our day 2 and we are going to Malvan. So finally रत्नागिरी इथेच एंड करतोय आणि we are going to Malvan. सोनेरी लाटा त्यावर माझं वर्थ करते. रुपेरी वालू सोनेरी लाटा त्यावर माझं वर्थ करते. कोणी देशी देऊ कोणी गावी देऊ देऊ कोणी गावी देऊ सांग तुझे मनात काय करते. देशी देऊ कोणी गावी सांग तुझे मनात काय करते. बघ बघ बघ.
प्रतीक्षा किती लांब होता तो. 4 रुपयाच्या व्हिडिओ साठी जीव नको घालू. दर्शनी गेलं का काय होतं फेमस आहे बघ ते बघ. हे तुमच्या गावचं बस स्टॉप आहे ना. अच्छा डेपो आहे. कुठलं गाव होतं? लांजा. आम्हाला टाइम लागतोय कारण स्नेहलने उठवलेलं नाहीये यांना लवकर आणि स्टील आम्ही पोहोचलो नाहीये इथे. हाय गाईज बोलूच तर. सो गाईज आम्ही सकाळी 7 वाजता निघालो आणि आता दुपारचे 12 वाजता आहेत तरी सुद्धा अजून आम्ही मालवण पोहोचलो नाहीये. काय 8 वाजता निघालो. मी काहीच लेट नाही केलंय. बट स्टील जर तुम्ही गाडीने येणार असाल तर टाइम मॅनेजमेंट करून निघा. जर तुम्ही रत्नागिरीवरून कोणी इथे येणार आहे मालवणसाठी तर सकाळी 6 किंवा 7 वाजता निघा तरच तुम्ही मालवण पोहोचू शकाल 3 तासामध्ये. अदरवाईज आम्हाला अजूनही टाइम लागतोय आणि आम्ही स्टील पोहोचलो नाही. आणि हे जे लोक आहेत त्यांना माझ्या उलटी केल्याचं काही फरक नाही पडत आहे. नुसतं उलटी करते चाललंय. नाही आता आम्ही मालवण पोहोचणार आहेत. फक्त थोडाच टाइम राहिलाय आणि ह्या लोकांना काहीच फरक पडत नाही. मला किती उलटी झाली नुसतं चिडवतात. झालीये मग कालपासून मला उलटी होते. जर तुम्हाला मालवण यायचं असेल तर मेडिसिन्स आणि प्रॉपर कॅरी करून या कारण खूप वळणाचा रस्ता आणि ते 200 मीटर्स बाकी आहे आणि आम्ही आमच्या हॉटेलवरती पोहोचू आता जिथे आम्ही स्टे करणार आहेत 10 मिनिट्स मध्ये. मालवण डिपो. जर तू लोटस आपल्याला भेटला असता ना तर आपण इथे स्टे करू शकतो. सो 5 मिनिट्स मध्ये आम्ही आमच्या डेस्टिनेशन वर पोहोचणार आहे. सो फायनली आम्ही आमच्या डेस्टिनेशन वरती पोहोचलोय. रोजरी फार्म. इथे खूप सारे होमस्टे आहेत आणि आम्ही हा वाला डिसाईड केलेला आहे. आम्ही चाललोय आमच्या बुकिंग वरती. माझ्या मागे मागे या. हा ओके. आय गेस नवीन प्रॉपर्टी पण बनवतात वाटतं हे लोक. आम्ही जिथे स्टे करणार आहेत तो हा रूम आहे. वाव. सो बरोबर And this is view. he overacting. तुम्ही फायनल करा नाहीतर मग वायफाय आहे. वायफायचा पासवर्ड रोजरी हाऊस. ग्लोजरी हाऊस स्मॉल मध्ये तेच देऊ. सो यांची रूम आहे. 1 नाईट स्टे साठी घेतली आम्ही. 4 वाजेपर्यंत होम स्टे आहे बट इट इज बेटर. आंघोळ करायचे सगळे घेऊन जा. ते करून जास्त पडायचं नंतर जेवण आलो का आणि जेवायला आपलं आहे तो बीचवर मी 2-3 वाजता जेवण करतो. लाईट स्टार्टर वगैरे रात्री हेवी जेवायला बांबूमध्ये जातो. वॉशरूम खूप क्लीन आहे आणि वेस्टेज आहे. विंडोच्या बाहेरचा व्ह्यू पण खूप छान दिसतोय. हा सो आम्ही जातो वॉटर ॲक्टिव्हिटीजचं डिस्कस करायला की आम्हाला पूर्ण वॉटर ॲक्टिव्हिटीज करायची की फक्त स्कुबा डायव्ह करायची. सगळ्या राईड्सचं टोटल किती होईल? 1200.
1200 सगळं याच्यामध्ये इन्क्लूड आहे. स्कुबा डायव्ह वगैरे. 1 2 3 फिटिंग वगैरे कशी करायची आपण पाण्यामध्ये बोलू शकत नाही. आता साईन वगैरे असतात सर्व तुम्हाला शिकवलं. आता पुन्हा तुम्ही जेव्हा ट्रेन होणार तेव्हा तुम्हाला अंडरवॉटर घेऊन जातो आमचा गाईड. तोपर्यंत तुम्हाला नेत नाही. खाली काही प्रॉब्लेम येऊन झाला ते साईन असतात आपल्या हाताचे. तुम्ही गाईड सांगणार चांगलं वाटेल तर असं करायचं बेस्ट. वरती असं केलं तुला तेच मी पण बोलत होती म्हणून तर चप्पल कशाला घालतोय. आम्ही चेंज करून आता निघालो वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. सो आता आम्ही चाललोय वॉटर ॲक्टिव्हिटीजसाठी. कुठे? तालकर्ली बीच. ओ सॉरी, चिवला बीचला जातोय. लेट्स सी. आम्ही चेंज केलंय आणि जातोय वॉटर ॲक्टिव्हिटीसाठी. आम्ही जाणार आहेत फर्स्ट स्कुबा डाईव्ह करायला. सो आम्ही टोटल 7 पीपल आहेत जे मागे मागे हळूहळू चालत आहेत आणि आम्ही पुढे आलो थोडं. भूक लागली. आम्ही बिना खाय जातोय. सकाळपासून काहीच खाल्लेलं नाही आणि उलटी करत आलोय. मीच नाही खाल्ले. मला वाटलं खाल्लं तर अजून उलटी होईल म्हणून. आम्ही वेट करतोय बोट यायचा. सगळ्यात फर्स्ट आम्ही जाणार आहे स्कुबा डाईव्ह करण्यासाठी. मला नाही एटीएम बनवलं. आम्ही फक्त स्कुबा डाईव्ह करणार होतो. पण 1200 मध्ये सगळं करवणार म्हणून आमच्याकडून सगळं करवणार बोलेल. आणि आता पॅरासेलिंगसाठी वेट करावं लागणार आहे. 170 168 166 169 ते बघ. प्लीज आपले टोकन नंबर लक्षात ठेवा कारण यानुसार स्कुबा डायव्हिंगचे व्हिडिओज आपल्याला पाठवतील. हो आणि हे फक्त सांताक्रूज लिहिलंय. तिथे दुकानचं नाव आहे सांताक्रूज. आता हे वाले घेऊनच आपण पुढे. आमची बोट आता जस्ट 5 मिनिट्स मध्ये येते आणि आम्ही जातोय स्कुबा डायव्हसाठी. सो बोट आलेली आहे आणि आम्ही जातोय आता बोटीसाठी फर्स्ट स्कुबा डाईव्ह करायला. तर फर्स्ट नंबर माझा आहे. मी पहिला स्कुबा ड्राईव्ह करणार आहे आणि बाकीचे नंतर त्यांच्यानंतर करणार आहे. आमची बोट आली आहे आणि बस थोड्याच वेळात आम्ही जातो. एक्साइटेड आहे. पकड पकड. मी जाते मग मला फोन द्या. पकड. ते सिलेंडर ना हा घालून द्यायला लागणार. चालू झाले. मला भीती वाटते. अरे व्हिडिओ चालू काय बोट चालू झाली आणि आम्ही स्टार्ट झालोय त्याच्यासाठी. स्कुबा ड्राईव्हसाठी आम्ही पुढे जातोय. आता बघू किती तर वाटते पण काय माहिती. ते ऑलरेडी स्कुबा ड्राईव्हचे चालू आहे बाकी. आता आम्ही एका बोटमधून परत आलो आणि आता दुसऱ्या बोटमध्ये जाणार आहेत. तिथे आम्हाला कोण करणार आहे होते धडा जंपी संपलो एक पकडा
दोघांना ट्राय करू. मी खाली नव्हती गेली. अरे का नाही गेली यार, का नाही गेली खाली? खूप छान आहे. प्रतीक्षा गेली. जाऊ तयार मनाली माझी व्हिडिओ ते सोडू नको. दातात पकडून आणि श्वास घेत. बॉडी हलकी ठेव, बॉडीवर नको टाकू प्रेशर. अरे जायचं काय? अरे खूप छान आहे. स्कूबा ड्राईव्ह केली. कसं वाटलं? खूप छान, खूप छान. खाली माशांना बघून असं वाटलं ना की एवढं भारी आहे. खूप काही आहे. आतमधली लाईन पण किती छान आहे. खरंच गर्ल्स त्याला कॉल कर. बघा स्कूबा झाल्यावर कॉल करायला बोललेला ना. कसं असं नाही करायचं, असं करायचं. कसं वाटलं? मस्त मस्त. तू तर 2 वेळा गेलास ना? हो, मी तर 2 वेळा गेला. एक तर त्याचं हे गेली होती, चार्जिंग संपलेली त्याच्या मोबाईलची. परत मला जायला भेटलं. नेक्स्ट ऍक्टिव्हिटीज हे आता आपल्याला हे घालणार कुठे? खूप मजा आली, खूप. हो, फ्रीज वायफाय आहे आणि तो पासवर्ड पण सांगितला, पण माझ्यात कनेक्ट नाही होत आहे. काय माहिती, म्हणून तिला बोलले की जा परत त्याला पासवर्ड विचारून ये. मी तोच टाकलाय रसश्री. मस्त वाटतंय यार मला. रात्रीचे 8 वाजले आणि आम्ही डिनरसाठी जातोय. आज पूर्ण दिवस मध्ये मी तर काहीच नाही खाल्लंय. लंच, डिनर, स्नॅक्स सगळं आमचं एक साथच होणार आहे वाटतं आज, कारण आम्हाला खायला काही टाइमच नाही भेटला. आणि आता आम्ही कुठलं तरी स्पेशल आहे बांबू रेस्टॉरंट करून तिथे जातोय. तिथे बांबू मध्ये जेवण भेटणार, थाली भेटणार आहे स्पेशली. तर बघूया. आता तर फक्त 8 वाजलेत पण इथे सगळं असं झालं जसं काय असं वाईब्स येतात जसं काय रात्रीचे 12 वाजले. बघूया पुढे कसं आहे. चलो खाण्यासाठी लंचसाठी आलं, सॉरी डिनरसाठी आलं, पण वेटिंगमध्ये लाईन खूप जास्तच आहे. खूप लाईन आहे वेटिंगमध्ये पूर्ण आम्ही सकाळपासून काहीच नाही खाल्लं आहे. आणि काय माहिती आता आम्हाला भेटते की नाही, की अजून पुढे जावं लागेल बघायला. आम्ही इथे डिनरसाठी आलेलो, पण एवढी माझं पचकं नाही झालं, पण इथे खूप लाईन आहे. वेटिंग मध्ये पण वेट करायला लाईन आहे. सो आम्ही निघतो इथून आणि आता दुसरं रेस्टॉरंट बघतोय जिथे आम्ही पोटभर खाऊ शकू, फुल थाली टाईप. चांगलं दिसतंय, काहीतरी ढाबा स्टाईल आहे. नाही फायनली काहीतरी भेटलंय जेवणासाठी एक चांगलं रेस्टॉरंट.
पण तुला पण बिझनेस आयडिया सुचतात. आलोय आम्ही घेण्यासाठी, पण खूप वेगवेगळं, खूप म्हणजे खूप. आणि आम्ही आता बाहेर वेट करतो की पुढे काहीतरी जागा भेटेल. हां ए का थांबलाय, का थांबलाय? वेटिंग, प्रतीक्षा. जेवायला आम्ही बीचवर पण जाणार होतो. मस्त आहे ना. हाताला भात चिकटलाय. दाखवलं तिला, दाखवलं तिला. पण एक पण हातात नव्हती. मी करवू दे अशी. तू त्यासाठी घाबरलीस? नाही तू आहेस ना, तोंड बंद ठेवायचं. मी पण पहिलं सगळे म्हणजे नाक तर हवा नाही निघत आहे. व्हिडिओ बघण्यामध्ये बघ किती व्यस्त झालेत. सो इथे आम्ही दिवाकरण घरासाठी निघालो. सो अजून आम्ही जे स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटी केले होते ते तुम्हाला नेक्स्ट ब्लॉगमध्ये बघायला भेटेल. सो स्टे ट्यून्ड अँड कीप स्माइलिंग. आणि व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.